श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाव हीच स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व स्वामी भक्त हे गुरुचरित्राचं पारायण करत आहे. 7 दिवसाच्या पारायणाची सांगता ही 8व्या दिवशी केली जाते. तर स्वामी महाराजांची पुण्यतिथी ही बुधवारी म्हणजेच 15 एप्रिल 2026 या दिवशी आहे. तर नैवेद्यासाठी कोणते पदार्थ असावे आणि नैवेद्य या वेळेत कधी आपण नैवेद्य दाखवावा आणि आजच्या दिवशी नैवेद्य हा किती बनवायचा, कुणासाठी बनवायचा आणि काय सेवा करायची आहे ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात पहिले या दिवशी 4 नैवेद्य बनवायचे आहे. तर 4 नैवेद्य हे पहिला म्हणजे पोथीसाठी, दुसरा म्हणजे कुलदैवतासाठी, तिसरा म्हणजे दत्त महाराजांसाठी आणि चौथा म्हणजे तो आपल्या स्वामी महाराजांसाठी. असे आपल्याला 4 नैवेद्य बनवायचे आहे. आणि जो काही आपण ग्रंथासाठी नैवेद्य बनवलेला आहे तर सगळ्यांना नैवेद्य हा सारखाच असावा आणि त्या नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी शक्यतो मिळाली तर अतिउत्तम. तर 4 नैवेद्यामधील जो ग्रंथासाठी नैवेद्य दाखवलेला आहे तर तो नैवेद्य हा आपण स्वतः खाऊन घ्यायचा किंवा मग जर नसेल खायचा तर तो नंतर तुम्ही गाईलाही खाऊ घातला तरीही चालेल. तर अशा आपल्याला 4 नैवेद्य बनवायचे आहे. तर आजच्या दिवशी तुम्ही नैवेद्यासाठी कोणतेही पदार्थ बनवले तरी चालतील. जर शक्य असेल तुम्हाला बिना कांदा लसणाचे तरीही चालेल. असे काही नाही की नैवेद्य हाच दाखवा आणि प्रॉपर याच गोष्टी असाव्या. साधं सोपं जरी म्हटलं तर आपल्याला शिराचा जरी नैवेद्य असला तरीही 4 नैवेद्य बनवावे आणि त्या सर्व नैवेद्यावरती तुळशीचं पान हे नक्की असावं. तर यथाशक्ती ज्याला शक्य होईल त्यानुसार हा नैवेद्य बनवायचा आहे. तर आजच्या दिवशी बरेच जण एखादं जोडपं जेव घालतं किंवा मग 4 ते 5 मुलांना जेव घातलं जातं किंवा मग एखाद्या ब्राह्मणाला बोलवून यथाशक्ती आपल्याला जेवढा दानधर्म करता येईल त्याप्रमाणे दानधर्म करू शकता. किंवा मग तुम्ही जर काहीच शक्य नाही झालं तर मंदिरात जाऊन साधं स्वामींना खडी साखरेचा नैवेद्यही ठेवला तरी स्वामी आपल्याला प्रसन्न होतात. आणि जो काही नैवेद्य आपण केलेला आहे आपण हे अंतःकरणापासून करत असतो कोणतीही सेवा. आणि सांगता म्हटल्यावर आपल्याला प्रत्येकाला एक वेगळा उत्साह आणि एनर्जी असते आणि 7 दिवस एवढे पटकन निघून जातात की असं वाटतं अरे बापरे, मी तर पारायणाला आत्ताच बसले होते आणि एवढं लवकर झालं. या पारायण काळामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी अनुभूती ही नक्कीच येत असते. तर अशा प्रकारे म्हणजे साधारण आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्याची आरती साधारण आपल्याला सकाळी 10:30च्या आरतीच्या वेळेस करायची आहे. तर सर्वात पहिले आपण जो काही नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्य त्या ठिकाणी 4 ताट भरून घ्यायचे, 4 ग्लास भरून घ्यायचे. आणि सर्वात पहिले आजच्या दिवशी जी ग्रंथ आहे तर तो ग्रंथ आपल्याला सर्वात पहिले हलवायचा आहे. कारण आपला ग्रंथ 7 दिवस एकाच जाग्यावरती होता आणि आजच्या दिवशी 8व्या दिवशी आपल्याला त्याला थोडंसं हलवायचं आहे. हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे. आणि जी काही आपल्याकडून या 7 दिवसात चुकून माखून एखादा शब्द उच्चारला गेला असेल किंवा आपल्याकडून काही गोष्टी राहिल्या असेल कळत नकळत, आपण हा माणूस आहोत आणि माणसाकडून काही ना काहीतरी चूक ही दिवसभरातून एकदा तरी घडते. भले ते आपल्या लक्षात येत नाही परंतु कुठेतरी एखादी चूक घडून जाते आणि ते आपल्या लक्षात येत नाही. तर अशा वेळेस आजच्या दिवशी क्षमास्तोत्र नक्की पठण करावं. कारण विष्णू सहस्रनामाचं स्तोत्राचं या 7 दिवसात नक्कीच पठण होतं. आणि ज्यांनी कुणी हे वाचलं नसेल तर कमीत कमी आजच्या दिवशी तरी ते विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं हे पठण करावं. तर नैवेद्य जेव्हा आपण दाखवतो तर 4 ठिकाणी आपण 4 ताटं ठेवणार आहोत. तर त्या 4 ताटाच्या खाली भरीव चौकोन काढायचा आहे आणि पाणी आपल्याला 3 वेळेस फिरून घ्यायचं आहे. आणि उजवा हात आहे इथे मोबाईल विरुद्ध दिशेला ठेवला त्यामुळे तिथे डाव्या साईडने दिसत आहे, पण उजव्या हातानेच आपल्याला इथे पाणी फिरून घ्यायचं आहे. जसं आपण पितृपक्षामध्ये किंवा पितरांना जसं आपण
भरीव गोल काढत असतो, परंतु देवांना नैवेद्य दाखवायचा असतो तर भरीव चौकोन काढायचा, त्याच्यावरती स्वस्तिक काढायचे आणि जो काही आपला नैवेद्य आहे तो नैवेद्य ठेवायचा आणि स्वामी महाराजांना नमस्कार करायचा. त्यानंतर आपण जी काही पोथी आहोत तर ती पोथी आपण उचलून घ्यायची. तर जो काही आपला पहिला कपडा आहे तर तो कपडा काढून घ्यायचा आणि आजच्या दिवशी त्या पोथीला ग्रंथाला एक नवीन कपडा घ्यायचा आणि नवीन कपडा मग एखादी पिशवी असेल किंवा मग लाल वस्त्र असेल, पिवळं वस्त्र असेल, जे काही वस्त्र असेल ते वस्त्र घ्यायचा आणि शक्यतो नवीन कोरंच असावं. साधा घरातला ब्लाऊज पीस असला तरीही चालतं आणि तो ग्रंथ आपण त्या कपड्यामध्ये गुंडाळून आपण नेहमी जिथे ठेवतो त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. तर आणि जो काही पहिला कपडा आहे ग्रंथाचा तो तुम्ही पाण्यात विसर्जन केला तरीही चालेल. अशा प्रकारे आपल्याला याची सांगताही करायची आहे. तर ज्यांना कोणाला काहीच शक्य झालं नाही तरी कमीत कमी 4 ताटामध्ये 4 वाट्यामध्ये साखर ठेवली आणि त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं तरीही महाराज हा प्रसाद आपला स्वीकार करत असता, नैवेद्य स्वीकार करत असता. मनापासून केलेली सेवा ही स्वामी महाराजांपर्यंत जर पोहोचली तर हीच आपली खरी सेवा घडली आणि स्वामी महाराजांना आपल्यापासून काहीही पाहिजे नसतं. फक्त आपण जे काही समर्पण देतो ते मनोभावे द्यायला हवं. तर ही झाली आजची सेवा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब